जय हिंद मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे कोल्हापुरी प्लंबर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मिक्सरचा ब्रास एल्बो लिकेज लागलेला आहे. तर आम्ही कशा प्रकारे त्याचे लिकेज काढलेले आहे हे या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, सगळं कन्सिल फिटिंग असल्यामुळे ना आपण जे ग्राइंडर मारायला लावतो हे वरच्यावर मारायला लावले, म्हणजे फक्त यात फरशी कट करायला लागले. मित्रांनो, फरशी कट करून असं ठोकून सगळं आहे ना ते जे ब्रास एल्बोला माल लागलेला आहे, सिमेंट वगैरे लागले आहे, त्या ठोकून काढून घ्यायचा. मित्रांनो असे जे अवघड काम असतात हे डोकं शांत ठेवून करायचे काम असतात. मित्रांनो, आता आपण ब्रास एल्बो पण क्रॅक करणार आहे. कशा प्रकारे क्रॅक करणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकता. मित्रांनो, आपल्या चॅनलवर प्लंबिंग रिलेटेड व्हिडिओ येत असतात. प्लंबिंगची इन्फॉर्मेशन दिली जाते, प्लंबिंगची ट्रिक्स सांगितली जाते. इथे जे आपण ट्रिक वापरले हा ब्रास एल्बो आपण कट करून घ्यायला लागले. मित्रांनो, हे बघा, पहिला एक्सनं थोडं कट मारलेलं आहे, नंतर आपण असं एक मारतूल घेऊन आहे ना त्याला कट केलेलं आहे. एल्बो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला प्लंबिंगचं काम पण शिकायला मिळेल. हे बघा, अशा प्रकारे आपण त्याला कट करून काढायचा आहे. मित्रांनो, हा ब्रास एल्बो या नॉन ब्रँड आहे ना ब्रास एल्बो आहे. मित्रांनो, यासाठी आहे ना कन्सिल जिथं आपण फिटिंग मारणार आहे, प्लंबर आणि जे ओनर असते त्यासनी पण सांगायचं मित्रांनो की कन्सिल जे फिटिंग येणार आहे ते तिथं चांगलं मटेरियल वापरायला पाहिजे, क्वालिटीचं मटेरियल वापरायचं. हे नॉन ब्रँड एल्बो वापरला आहे, थोडा आवडल्यामुळे आहे ना हा ब्रास एल्बो लिकेज लागला आहे, कट झाले, थ्रेड कट झाल्यात, हा ब्रास एल्बो कट झाला आहे, काय करणं झालं आहे. खरं लिकेज कंटिन्यू पाणी दाखवायचं. यासाठी ना नॉन ब्रँड वापरायचं नाही. मित्रांनो, जेवढं आपण क्वालिटी मटेरियल वापरलं ना तेवढं आपल्यासाठी मेंटेनन्सला बरं असते. मित्रांनो, आता हे जे तुम्ही मेंटेनन्स बघायला लागलाय का, हे लई मोठं खर्चिक झालं असतं, पूर्ण टाईल्स ते थोडं लागले असतं. परंतु आम्ही काय केलेलं आहे, एक ट्रिकचा वापर करून आहे ना त्या ब्रास एल्बोला फक्त क्रॅक केलेला आहे. यासाठी मित्रांनो, जेव्हा पण आपण काम करवले तेव्हा पार्टीला आपण सांगायचंच की हाय क्वालिटीचं मटेरियल आणा. मित्रांनो, कन्सिलला तर आहे ना थोडी पण हलगर्जी करून चालणार नाही. मित्रांनो, हे बघा लगेच कट व्हायला लागले ते, हे नॉन ब्रँडचं असं असते. यासाठी ना ब्रँडचं मटेरियलचं यूज करायचं. मित्रांनो, हे बघा, आता आपण अशा प्रकारे तो ब्रास एल्बो काढून घेतलेला आहे. आता ब्रास एल्बो लावून मिक्सर आहे तसा फिट करणार आहे. मित्रांनो, हे बघा काढून घेतलेलं आहे पलीकडनं पण. हे बघा, हा नॉन ब्रँड एल्बो आहे मित्रांनो, तरी म्हणून लिकेज लागला. आयसा मार्क नाही आहे, काय नाही आहे. हे बघा, आता आपण एल्बो चिटकून घ्यायला लागले, व्यवस्थित चिटकून घ्यायचा. मित्रांनो, आता इथं आपण जादा टाईल्स तोडले नाही तरी थोडी अडचण आहे, त्यामुळे बघा असं मारतूलनं कटवून आपण बसवलेलं आहे ब्रास एल्बो. त्यासाठी आपण हे निप्पल लावून आहे ना एल्बो स्ट्रेट आहे का सरळ आहे का बघा लागले. मित्रांनो, हे बघा असं कटवायचं आहे मारतूलला व्यवस्थित. मित्रांनो, आमची इन्फॉर्मेशन आपल्यासाठी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. वर आलाय, हेळ्यावर खाली दिसायला लागले. ग्राइंडर काढा संपला. भैया करने में पता ही पड़ा था सर, चल बता ऐसा विजय चालू करो. एंड कब लगा है ना लगा